खूप छान वाटलं. माझ्या मित्राला आधी दिलाय. खरं तर आम्हा दोघांना एकत्र द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण मला आठवतं आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे म्हणायचं तेजा अ आणि तेजा ब आला म्हणून. असं तेजा. विजय पाटकर आपण येऊ शकता मंचावर. या 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 पाटकर या. रबर स्टार पाटकर, विजय पाटकर. कारण का ती माझी सवय आहे, त्याला काही इलाज नाही आहे. विजय आपण तसेच आहोत. मी ह्याला खरी मैत्री म्हणतात की या ठिकाणी पण वाद घालतच असतो आम्ही नेहमी, आणि तो वाद नेहमी असावा असं मला नेहमी वाटतं. आणि आम्ही नेहमीच एकमेकाला क्रॉस करत आजपर्यंत इथपर्यंत आलोय. पुढेही असेच राहू. आणि खूप माई या संस्थेचे खूप आभार. पहिला पारितोषिक वितरण तुमचं आहे आणि त्यात आम्हा दोघांनाही तुम्ही सत्कार केला आमचा, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. हा जसा म्हणाल सगळेच पत्रकार असतील ते मला सुद्धा अगदी नावाने आणि पर्सनली ओळखतात. मी नेहमीच सगळ्याच फंक्शनमध्ये माझे जे फोटो येतात FB वर त्यावेळी पत्रकारांचे ग्रुपचे फोटो असतातच. त्यांचे मी फोटो आवर्जून काढतो, कारण ते खरं महत्वाचे आहेत. तो एक चौथा स्तंभ आहे असं आपण म्हणतो, आणि ते नेहमीच आपले डोळे उघडत असतात. आपण जर नीट लक्ष दिलं त्यांच्या लिखाणाकडे तर आपले डोळे नक्कीच उघडले जातात असं मला वाटतं. आणि दीपक करंजीकर तुमच्या हस्ते मिळाला त्याबद्दल खूप आभार. कारण का अतिशय दिग्गज माणूस आहे, अर्थतज्ञ आहे सगळ्याच गोष्टीतलं. त्यामुळे दीपक थँक्यू. आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. ज्या पुरस्कार ज्यांना मिळाले असाच हा पुरस्कार तुमचा सदैव चालू राहो आणि आमची मदत नेहमीच मिळत राहील. धन्यवाद.